पहिला दिवस आत्ताच आपण प्रवेश उत्सव साजरा केला, नवगतांचं स्वागत केलं आणि आज या ठिकाणी काँग्रेसतर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नूतन जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांच्या वतीनं आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होणार आहे। बघा, समाजामध्ये अतिशय दुर्लक्षित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी आमच्या शाळेला असतात, जिथे की इंग्रजी शाळेत वगैरे फीस भरू शकत नाहीत, जिकडे ऍडमिशन मिळत नाही, अशा वंचित घटकातील मुलं या ठिकाणी आमच्याकडे शिक्षण घेत आहेत। पण अशा मुलांना जर आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं तर एक चांगला आधार मिळेल त्या विद्यार्थ्याला। तो विद्यार्थी भविष्यामध्ये डॉक्टर इंजिनियर होईल आणि त्याच्यामध्ये तुमचा हातभार असेल, की जेणेकरून उमेश सरांनी मला वही दिली आणि त्याच्यावरच मी शिकलो आणि मी पुढे गेलो ही आठवण आपल्याला राहते। तर एक चांगली भावना या ठिकाणी सरांची आहे आणि एक त्यांनी सुद्धा शाळा निवडताना जेणेकरून नगरपालिकेची शाळा निवडली की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नाहीत, तर त्या सुविधा देण्याचं काम काँग्रेसतर्फे होत आहे। मी शाळेचे अभिनंदन करतो आणि मी पहिल्यांदा त्यांचा सत्कार मी स्वतः मुख्याध्यापक आज शाळेचा पहिला दिवस आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 आज 15 जून या निमित्तानं भानुनगर येथील शाळा क्रमांक नगर परिषदची 18 या ठिकाणी आम्ही छोटेखानी लहान मुलांचा या शाळेमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम आनंदाने घेतला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा ती मुलं आपल्या शैक्षणिक वर्षाला म्हणजे आजच्या दिवसापासून सुरुवात करत आहेत। नवीन शाळा, नवीन आशा, नवीन दिशा, त्यासोबतच वर्गामध्ये नवीन मित्र असतील, नवीन दप्तर असेल, नवीन पुस्तकं असतील, नवीन शिक्षक असतील, नवीन मित्र असतील, या सर्वांच्या सोबतीनं ते आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करत आहेत। मला वाटतं आत्ताच प्रशांत काकांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध, जसं मुलाला आपल्या आईच्या दुधाची आवश्यकता असते तसं भविष्यामध्ये चांगलं जगण्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी शिक्षणाची आतोनात गरज आहे। मला वाटतं 1ली ते 10वी आपल्या या राज्यामध्ये मोफत शिक्षण आहे, त्याच्यासाठी त्याला काही वेगळे पैसे किंवा वेगळा उठाठेवा करण्याची गरज नाही आणि मोफत शिक्षण असल्यामुळं या विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा लाभ घ्यावा। भविष्यामध्ये तुम्ही कुठल्या घरात आणि कुठल्या जातीत जन्माला आलात याच्यापेक्षा तुम्ही काय शिकलात आणि किती मोठ्या पदावर गेलात, किती मोठं सत्कार्य आणि किती मोठं कार्य या राज्य आणि देशासाठी करतायत हेच महत्त्वाचं आहे। तुमच्या कार्यकर्तृत्वानं तुमची ओळख तयार व्हावी। जसं रोजचा सूर्य हा नव्याने उगवतो तसा रोजचा दिवस या मुलांच्या आयुष्यामध्ये नव्याने चांगला काहीतरी संधी घेऊन दिवस उगवतो। मला वाटतं या ठिकाणी आणखीन त्या लेकरांना, त्या नवीन युवकांना शुभेच्छा देताना मला एवढंसं सांगावंसं वाटतं की हे गगन ठेंगणे पडले पाहिजे, इतकी उंच भरारी तुम्ही या आयुष्यात मारली पाहिजे आणि जेवढं करल, जेवढं शिकल तेवढं कमी आहे। तुमच्या या नवीन वर्षासाठी आणि नवीन शैक्षणिक ज्ञानासाठी तुम्हाला मनस्वी शुभेच्छा। शैक्षणिक वर्ष या 15 जूनच्या निमित्तानं नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे। सन्माननीय उमेशराजे निंबाळकर यांच्या हस्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रोग्राम यशस्वी झाला। सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द। इथं शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या सूचनेप्रमाणे आज 15 जून 2026 रोजी साल सन 2026-27 शैक्षणिक वर्ष यासाठी पहिला दिवस साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक सण उत्सव, प्राथमिक शिक्षण ही काळाची गरज आणि प्राथमिक शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि प्राथमिक मुलांना पहिल्या दिवशी आपण जर त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं जर स्वागत केलं तर आपण आज एक सण साजरा करीत आहोत की प्राथमिक शिक्षण हे चांगल्यात चांगलं झालं पाहिजे आणि शिक्षण ही मुलासाठी आणि भावी पिढीसाठी एक नवसंजीवनी आहे। शिक्षणातूनच सर्वजण काही आपला देश घडतो, विद्यार्थी घडतात, समाज घडतो, उद्योग क्षेत्र घडतो, बरीच प्रगती ही आपल्या शिक्षणावर अवलंबून असते। म्हणून नूतन जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर
यांच्या संकल्पनेतून आज आम्ही या ठिकाणी भानुनगर येथील नगरपालिकेची 18 नंबर शाळा येथे आम्ही येणाऱ्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्याचप्रमाणे त्यांना पुस्तकं, शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचं त्या ठिकाणी आम्ही अभिनंदन केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की तुमचं शिक्षण चांगलं हो आणि भावी त्यांच्या आयुष्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत जिल्हा काँग्रेस कमिटीला. शैक्षणिक वर्ष 2026-2027 या शैक्षणिक वर्षाचा आज पहिला दिवस आहे. नगरपालिका शाळा क्रमांक 18 या शाळेत आज आम्ही या पहिल्या दिवशी आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून आज आम्ही या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्याचप्रमाणे त्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप केलं आहे. या करण्यामागे एकच उद्देश आहे की मुलांना शाळेची गोडी लागली पाहिजे, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपल्या समाजसुधारकांनी सांगून ठेवलेलं आहे आणि खरोखरच शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्यासाठी प्राथमिक शिक्षण त्यातल्या त्यात आपण पाहतो की जिल्हा परिषदच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, इथं गरीब विद्यार्थी शिकतात. त्यांना मोठ्या शाळेत जाऊन फीस भरण्याची त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती नसते. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थी टिकले पाहिजेत. गरिबांच्या विद्यार्थ्यांना शाळेची आवड लागली पाहिजे आणि त्यातून त्यांचा विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. या उद्देशानं आज आम्ही आमचे उमेशराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज इथं हा कार्यक्रम घेतलेला आहे छोटेखानी. आणि यापुढेही असे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे काँग्रेस पक्षाच्या वतीने चालत राहतील आणि यापेक्षाही मोठी मदत आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना करणार आहोत. एवढीच या क्षणी आपल्याला सांगतो. 15 जून दिनांक 15 जून उमेशराजे निंबाळकर CP आणि तसेच प्रशांत बाबा आणि इतर सगळे कार्यकर्ते या सर्वांच्या उत्तेजनातून आपण आज विद्यार्थ्यांचा पहिला दिवस असल्यामुळे शाळेतला त्यांचं स्वागत करण्यासाठी तो उपस्थित राहून यथोचितरित्या त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. आणि नूतन जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि पुस्तके, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. आणि तो एकंदरीत त्यांनी एक स्तुत्य उपक्रम इथं राबवला आणि त्या उपक्रमासाठी आम्हाला उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि विद्यार्थी हे नवीन असल्यामुळे आणि त्यांचे व्यक्तिगत व्हावं आणि त्यांना शैक्षणिक गोडावा निर्माण व्हावा या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज राबविण्यात आला. आणि या कार्यक्रमात यशस्वीरित्या सगळे कार्यकर्ते उपस्थित राहून सहकार्य केले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो.